छावा मॅडम तुम्ही पण छावा संभाजी छान होतं. एक नंबर पिक्चर आहे, छान आहे. विकी कौशलची भूमिका कशी वाटली तुम्हाला? एक नंबर आहे. प्रेक्षकांना पाहायला आवडेल. काय सांगेल मॅसेज? ते येऊन बघून जावा, पिक्चर बघून जावा. छान पिक्चर एक नंबर होता. विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, थ्री ऑफ अस व्हेरी अमेजिंग, एक्सीलेंट पिक्चर, नाइस एक्टिंग, हैट्स ऑफ देम. क्या कहना है लास्ट के जो 20-25 मिनट का जो शो था वो कैसा था? एक नंबर था, मूवी बहुत अच्छा था और बहुत एंजॉय किया हम लोगों ने. लोगों को पसंद आएगी फिल्म देखते हो? हाँ, लोगों को पसंद आएगी. हाँ, बहुत अच्छा था. फिल्म देखते सबको बहुत पसंद है. एंड अमेजिंग एक्सपीरियंस. थँक्यू. एकदम सुपर मूवी. अशी हिस्टोरिक मूवी बनवायला पाहिजे. कारण का शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती आहे, संभाजी महाराजांचं खरंच कोणाला नाही माहिती. पण लक्ष्मण उतेकरांनी जो मूवी काढला मी कशी त्यांनी स्टोरी दाखवली आहे, रडल्याशिवाय माणूस राहू शकत नाही. खूपच सुंदर आणि अतिशय, आणि ह्याला लोकांनी अजून प्रोत्साहन दिलं पाहिजे ही मूवी बघण्यासाठी. शेवटचे जे 20-30 मिनिटं होते ते कसं वाटलं? मन भरून येतं, म्हणजे नाही व्यक्त करू शकत. का त्यावेळेस त्यांनी ज्या यातना सहन केल्यात ते कोणी सांगू शकत नाही शब्दामध्ये. ते फक्त माणसांच्या अश्रूमध्येच कळू शकतं. इतका सुंदर मूवी आहे. विकी कौशलबद्दल काय सांगाल? विकी कौशलने जी ॲक्टिंग केली आहे असं वाटलं रिअलमध्ये संभाजीच आहे. सेम खूपच अतिशय. प्रेक्षकांसाठी काय मेसेज? मी तर आवर्जून सांगेन सगळ्यांनी फॅमिली सहित जाऊन हा पिक्चर बघावा. खरंच बघावा. लहान मुलांना आजच्या जनरेशनला इतिहास कळणं महत्त्वाचं आहे. कारण का संभाजी महाराजांचा जास्त उल्लेख इतिहासात झालेला नाही आहे. निदान ह्या याच्याने तरी कळेल. एक एंटरटेन म्हणून तरी समजून बघा, पण बघा एक आपला इतिहास कसा होता. आणि खरंच बघा. मी रिक्वेस्ट करते का सगळ्यांनी बघून घ्या हा पिक्चर. थँक्यू सो मच. एकदम थरारक पिक्चर आहे. अगदी मनाला लागणारा पिक्चर आहे. विकी कौशलबद्दल काय सांगाल? अतिशय सुंदर काम केलंय त्यांनी. त्यांच्याबद्दल सांगू शकत नाही. इतकं सुंदर काम केलं. प्रेक्षकांना पाहायला आवडेल. प्रेक्षकांना पाहायलाच पाहिजे, आवर्जून पाहिलं पाहिजे. शेवटचा जो भाग होता 20 मिनिट थरारक, म्हणजे मनाला लागते. म्हणजे अश्रू आल्याशिवाय नाही राहू शकत, नाहीच राहू शकत. म्हणजे एकदम मनाला लागेल. सुंदर असा पिक्चर आहे हा. आता वाटतं 130 करोड जनतेने हा पिक्चर बघणं खूप गरजेचं आहे. त्या भावना पिक्चरांचं आता ऐकल्या पाहिजे. आणि हे 1-2 आठवडे नाही, 1 महिना नाही, तर हा पूर्ण चित्रपट हा वर्षभर चालत राहावा. जोपर्यंत तो महाराज आपल्याला जो समजत नाही, जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हा पिक्चर चालू राहणार. विकी कौशलबद्दल काय सांगाल? त्यांनी कशा प्रकारे न्याय दिले? सगळ्या कलाकारांना त्याने मागे टाकलेले आहे. अप्रतिम असं त्याने कला कौशल्य त्याने, म्हणजे हुबेहूब छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेला न्याय दिला. नक्की तो न्याय दिलेला आहे. शेवटचे 20-30 मिनिटाचा जो शो होता तो कसा वाटला तुम्हाला? डोळ्यातून अक्षरशः म्हणजे हार अंगावर आणि डोळे अश्रूने भरलेले होते. आपण आपल्या राजाला वाचवू शकतो. ही खंत आहे. मी त्या भूमीतला आहे, मी संगमेश्वरचा आहे. मला अभिमान आहे की संगमेश्वरमध्ये महाराजांचं पाय तिकडे लागलेले महाराज. हो, आमचा संगमेश्वर आंबा घाट आज संपूर्ण जगासमोर दाखवला गेलेला आहे. आमचे डायरेक्टर आहेत लक्ष्मण साहेब, त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी असा पिक्चर आमच्या या सगळ्या नवीन मावळ्यांना दाखवला. खूप मोठी शिवाजी सावंताची छावा ही कादंबरी मी 20 वर्षापूर्वी वाचलेली होती. मग तुम्ही सगळ्यात खरा तुम्हीच संपूर्ण कादंबरीचा सारांश या इत्थंभूत पद्धतीने या फिल्ममध्ये मांडला गेलेला आहे. विकी कौशलजींनी संभाजी महाराजांची भूमिका अतिउत्तम पद्धतीनं केलेली आहे. या सिनेमामध्ये मला जर काय महत्त्वाचं बघायला मिळालं असेल, रणांगणात लढलेले राजे खूप पाहिले, पण आपलं हिंदुत्व टिकवण्यासाठी आपल्या शरीराला होणाऱ्या छळाची लढणारा राजा माझा संभाजी राजा. यांनी जे दुःख झेललं, त्यांनी 12 वर्षे फक्त महाराष्ट्रात औरंगजेबाला गुंतवून ठेवलं. आपल्या हिंदुस्थानात त्याला पाय पसरू दिले नाहीत आणि आपल्या महाराष्ट्रातच औरंगजेब काढला गेला आणि आपलं हिंदुत्व टिकलं. त्यासाठी आपल्या राजांनी दिलेलं बलिदान खूप छान पद्धतीनं मांडलं आहे.
धन्यवाद संपूर्ण टीमला. यापूर्वी एक छोटीशी कॉन्ट्रोवर्सी झालेली लेझिमला घेऊन आणि ज्या प्रकारे तुम्ही कादंबरी वाचली तर तुम्हाला काय वाटते की हा जो कॉन्ट्रोवर्सीचा भाग झालेला हा म्हणजे बरोबर चुकीचा होता का बरोबर होता का? नाही, लेझिम राजे नक्कीच खेळले असतील. कारण प्रत्येक सणामध्ये शिवाजी महाराज असोत किंवा संभाजी महाराज असोत रयतेमध्ये स्वतः सामील व्हायचे कुठल्याही सणामध्ये. त्यामुळे लेझिम ते नक्कीच खेळले असतील. पण आज ते लेझिम खेळणं हे दाखवणं योग्य नाही. ते शेवटी त्यांचं एक वेगळं चित्र सगळ्यांच्या मनात आहे. ते दाखवू नये यासाठी काही लोकांनी बोलले म्हणून तो सीन वगळला. हे चांगलंच झालं आणि ती कॉन्ट्रोवर्सी योग्य होती. कारण महाराजांच्या बद्दल शिवाजी महाराज असो किंवा संभाजी महाराजांच्या बद्दल जी एक वेगळी आत्मीयता इथल्या लोकांना आहे त्याला कुठेतरी छेद गेला असता. त्यामुळं ती चांगलं केलं त्यांनी तो सीन काढला. विकी कौशलबद्दल काय सांगाल? कामगिरी कशा प्रकारे फक्त केली? शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे रोल महाराष्ट्रातल्या अनेक अभिनेत्यांनी मराठीमध्ये केले. मला तीच शंका होती की हिंदीमध्ये संभाजी महाराजांची भूमिका जशीच्या तशी करतील का. पण विकी कौशलनी ते साध्य करून दाखवलं. एक छान सिनेमा आपल्या बॉलिवूडला दिला. प्रेक्षकांसाठी काय मेसेज? प्रेक्षकांनी आवर्जून वेळ काढून आपल्या सर्व कुटुंबासहित येऊन हा सिनेमा नक्कीच बघावा. म्हणजे एवढा सॅक्रिफाईस केला आपल्या राजाने आपल्यासाठी आणि म्हणजे कुठेतरी असं मनाला वाटतं ना की त्यांनी एवढं सगळं करून ठेवलं ते जपलं पाहिजे. आपण ते जपताना दिसतच नाही. विकी कौशलबद्दल काय सांगाल? विकी कौशल छान अभिनय केला आणि चित्रपटामध्ये A.R. रेहमानचं म्युझिक आहे. बऱ्याच प्रेक्षकांची अशी टीका आहे की A.R. रेहमान यांची अभ्यासून असल्यास बरे पडले असते. काय वाटते त्याच्याबद्दल? चित्रपट म्हणजे ओव्हरऑल आहे ना ते प्रेझेंट कसं होतं ते जास्त इम्पॉर्टंट असतं. मग आता ते एकत्र आल्यावरती आता तो चित्रपट झाला सक्सेसफुल तर मग त्या कॉन्ट्रोवर्सीज वगैरे ते सगळं गेलं. बट आता तो पिक्चर त्यांनी एवढा छान पद्धतीने प्रेक्षकांसमोर आणला आहे आणि आमच्या पिढीसमोर आमच्या पुढच्या पिढीसमोर हे सगळं चालू राहायला पाहिजे, समजत जायला पाहिजे लोक. विकी कौशलला काय मेसेज द्यायला म्हणजे प्रेक्षकांना काय म्हणतात? मस्त काम केलं कौशलने आणि मला लिटरली मी अजून पण माझ्या हातपाय थरथरत आहेत ते सीन्स आठवून पण. म्हणजे आता मी ते एकदा बघितलेलं पण मी ते सीन्स परत नाही बघू शकते. थँक्यू.